कास्टिंगबद्दल फार कुतूहल असतं नेहमीच. याही वेळेला एक वेगळा मोंटाजच बघीन मी किंवा एक वेगळा कोलाज पाहायला मिळाला असंच म्हणेन मी, की खूप सारे रस आले त्या कॅरेक्टर्सच इतकी वेगवेगळी आली आहे. कोणी इन्फ्लुएन्सर आहेत, कोणी खूप मोठे चेहरे आहेत आणि सूरज चव्हाणसारखा एक चेहरा आहे. तर या कास्टिंगबद्दल काय? मी सांगेन या शो मधला सगळ्यात टफेस्ट पार्ट असेल ना तर तो कास्टिंग आहे. आणि मी आधी कधीच कुठे याबद्दल बोललो नाही आहे. मी पहिल्यांदा बोलतोय तुझ्यासमोर. प्रोसेस सुरू झाली फेब्रुवारीमध्ये आणि आमचा पहिली प्रोसेस ही होती की आमचा कास्टिंग डिरेक्टर आहे अभिषेक म्हणून. तर त्याला मी ब्रीफ दिलं की मला यावेळेला कशा प्रकारचे लोक हवेत. कारण हा शो ना कॅरेक्टर्सचा आहे. ऑब्व्हियसली फेसेसचा आहेच, म्हणजे मोठे फेसेस येणं गरजेचं आहे, कारण लोकांना नाही तर माहितीच नाही की कोण आहे. तर ते फेसेस बघून येणं गरजेचंच आहे. पण कशा प्रकारचे कॅरेक्टर्स पाहिजेत, काय आपण विचार करतोय. जसं सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आपण कधीच कास्ट केले नव्हते, पण यावेळेला ठरवून मी असा विचार केला की ज्या प्रकारे होत आहे ना सोशल मीडियाचं जे एक मोठं प्रस्थ निर्माण होतंय, तर तो भाग पण आला पाहिजे. सो आम्ही फेब्रुवारीत सुरू केलं. फेब्रुवारीत आम्ही कास्टिंगची प्रोसेस खूप सिम्पल आहे. आम्ही पर्सनली प्रत्येकाला भेटतो आणि जेव्हा आम्ही भेटतो त्याच्यामध्ये मी एंडमॉलमधून मी असतो आणि कलर्समधून प्रथमेश देसाई असतो सुरुवातीला. म्हणजे हे फेब्रुवारीपासून सुरू झालं? हो हो, फेब्रुवारीपासून. आणि एक सिक्रेट सांगून टाकतो मी. पहिला या वर्षीचा जो आपण म्हणून मुहूर्त केला किंवा नारळ जो फोडला, मी पहिला माणूस ज्याला भेटलो तो होता अभिजित सावंत. आणि मी अभिजितशी बोललो, भेटलो. आम्ही त्याला सांगितलं की हा शो आहे, असं असं आहे. आणि तो तयार झाला आणि तिथे आम्हाला असं वाटलं की आता खूप अपेक्षा उंचावल्या. कारण पहिल्यांदाच अभिजित सावंत थेट मिळाला. हो. आणि मग आता काय, आता ह्याच्या पुढे जायचं आहे ना. आणि मग आम्ही खूप कटाक्षाने काही निर्णय घेतले. आणि मी हेही सांगतो की आम्ही टोटल 274 लोकांना भेटलोय आणि त्या 274 मधून ही 16 माणसं निवडलीत. आणि इट्स अ लॉंग प्रोसेस. फेब्रुवारी टू जुलै प्रत्येक माणसाला भेटणं, त्याच्यात अर्धा पाऊण तास, 1 तास, कधी कधी 2-2 तास जातात. त्याच्यासाठी आम्ही मल्टिपल सिटीजमध्ये ट्रॅव्हल पण केलं आहे. सगळ्यात मोठं एक्झाम्पल सूरज. कारण जेव्हा सूरजची प्रोफाईल आम्ही बघितली होती, पण त्याला रिच आउट कसं करायचं. हो, सूरज चव्हाणची निवड कशी झाली याबद्दल खूप कुतूहल आहे मनात. सो मी असं सांगेन की त्याच्या एक प्रोफाईलवर नंबर होता, तो काही लागत नव्हता. बर. आणि रिच आउटच होत नव्हता. मग आम्ही खूप लोकांना विचारलं ज्यांनी त्याच्यावर कोलॅब वगैरे केलं होतं. ते म्हणाले की नाही, तो एक कुठेतरी गावात राहतो, पण तो कुठे राहतो, काय राहतो, काहीच माहित नाही. मग मी आमच्या कास्टिंग टीमला सांगितलं की मला नाही माहिती, मला हा माणसाला भेटायचं आहे, भेटून तर बघूया काय होतं पुढे, माहित नाही. कारण तो ज्या प्रकारचं कॉन्टेंट बनवतो, व्हिडिओज बनवतो, खूप वेगळा आहे. तो वेगळाच कॉन्टेंट क्रिएटर आहे. आणि मग माझी टीम त्याच्या गावात जाऊन पोहोचली. तो जेजुरीच्या पुढे एका छोट्याशा गावात राहतो. आणि जेव्हा माझी टीम पोहोचली, त्याला म्हणाले की असं असं एक बिग बॉस शो आहे, तो म्हणाला हो मला माहिती आहे, तर तुला आवडेल का करायला. तो म्हणाला नाही, मला नाही करायचं, मला गावात राहायचं आहे. आणि मग त्याला व्हिडिओ कॉल करून मी समजवलं की तुम्हाला भेटायला आहे. मी सुरुवातीला तो नाही म्हणाला होता तो. तर हा या शोचा मोह कोणी टाळू शकत नाही. पण तो नाही म्हणाला होता आणि नंतर तुम्ही कसं मग त्याचं एक आयुष्य सेट आहे की मी त्या गावाच्या बाहेर आलो नाही, मी पुण्यात कधी गेलो. हो, तो पुण्यातही कधी गेला नाही. तो शूटिंग वगैरेसाठी 1-2दा बाहेर पडलाय, पण त्याला फार गर्दी आवडत नाही. त्याला ती ओळखीची माणसं लागतात. असं त्याचं एक लिमिटेड, खूप कन्झर्वेटिव्ह आयुष्य, लिमिटेड आयुष्य आहे. आणि मग त्याला कास्टिंग डिरेक्टर आमच्याकडे घेऊन आला. आम्ही त्याला भेटलो, आम्ही त्याला समजवलं. मग मी त्याला सांगितलं की तू एक काही एपिसोड्स बघ आणि मग तुला आवडलं तर आपण पुढे जाऊया. मग आम्ही परत त्याला काही दिवसानंतर आम्ही भेटलो. आणि तेव्हाच एक छोटासा किस्सा मी सांगेन की कसं माणसांचं बदलतात गोष्टी. की आम्ही एका मोठ्या हॉटेलमध्ये बसलो होतो आणि तो आला. तर तोंडावर त्याने रुमाल बांधला होता आणि त्या गार्डने वगैरे त्याला थांबवलं. नाही जाणे का अंदर वगैरे, असं सगळं झालं. आणि मग मी हात दाखवला की नाही, मला भेटायला आलाय तो. आणि मग त्याने रुमाल काढला आणि त्याच्यानंतर निलिमा त्या 10 सेकंदामध्ये त्याच्या भोवती जी गर्दी निर्माण झाली ना, ती बघण्यासारखी होती. की तिकडचा त्या हॉटेलमधला जो स्टाफ होता, मग तो क्लिनिंग स्टाफ असू दे, रिसेप्शन असू दे, सगळेजण त्याच्यावर फोटो काढत होते. म्हणजे 5-10 सेकंद आधी ज्या माणसाला आतमध्ये सोडत नव्हते, त्याने रुमाल काढला आणि तो हे झाला. आणि मग तिथे मला असं वाटलं की हा माणूस खूप वेगळा आहे.
या माणसाची क्रेज खूप वेगळी आहे. आणि बघूया, मला माहीत नाही, म्हणजे आपण कोणाला जबरदस्ती नाही करू शकत, पण आपण बघूया की हा करू शकतोय का. कारण त्याचे खूप बेसिक प्रॉब्लेम्स आहेत. त्याने असं कधी घर बघितलं नाही आहे, त्याने असं बाथरूम बघितलं नाही आहे, वेस्टर्न कमोड्स आणि सगळ्या गोष्टी त्याला माहिती नाही आहेत. कसं बोलायचं, काय बोलायचं ते त्याला माहिती नाही आहे. तो ते रील्स करतो तो वेगळा भाग आहे, पण जनरली काय गप्पा मारायच्या, त्याने कधी गप्पा मारल्या नाही. त्याचे फार मित्र नाही आहेत. आई वडील नसल्यामुळे बहिणींबरोबर तो अटॅच्ड आहे, पण फार तेवढं हे नाही आहे. मग आम्ही त्याच्याबरोबर खूप बोललो. त्याला सगळ्यात जास्त मला असं वाटतं सूरजलाच भेटलो असेल. आणि भेटल्यानंतर त्याला कॉन्फिडन्स आला, मग आम्हाला कॉन्फिडन्स आला. मग देन द सेकंड प्रोसेस इज की एकदा त्या 274 मधून आम्हाला एक प्रॉबेबल काही वाटले 20-25, की मग आम्ही ते केदार शिंदे असतील, सुषमा राजेश असतील कलर्समधल्या, एंडमॉलमधून दीपक दर आहेत, ऋषी नेगी आहेत, आम्ही त्यांच्यासमोर डिस्कस करतो, मी आणि प्रथमेश, की आम्हाला असं वाटतंय मग कुठले जाऊया. मग त्यांचे पण अनुभव आहेत ना, कारण काय होतं की आज एंडमॉल 6 लँग्वेजमध्ये बिग बॉस करत आहे. सो माझे जे बॉसेस आहेत त्यांचा अनुभव असा 30-35 बिग बॉसचा आहे. त्यामुळे त्यांचे खूप वेगळ्या प्रकारचे अप्रोच असतात. इवन केदार शिंदेचा एक वेगळा अप्रोच आहे, सुषमा ज्या आहेत त्यांचा वेगळा अप्रोच आहे. आणि त्या डिस्कशनमधून असं ठरलं की नाही, आपण ह्याला टाकूया, पण त्याच्या आधी त्याला काही गोष्टी सांगणं, शिकवणं गरजेचं आहे. सो आम्ही खूप त्याच्यावर, मी असं म्हणेन, थोडंसं त्याला ट्रेनिंग पण दिलं, की बाबा बाथरूम कसं वापरायचं, किंवा तिथे स्विमिंग पूल आहे, कसं आहे, काय आहे, हा गेम ग्रुमिंगच केलं तो थोडं. ग्रुमिंग थोडंफार केलं, करावं लागलं. पण मला असं वाटतं सध्या जे प्रेक्षकांचं प्रेम मिळतंय ते हो, खरंच इट सेल्फ सेज एव्हरीथिंग. हां, कारण काय आहे की मला एक गोष्ट वाटते की त्या एवढ्या कठीण परिस्थितीत जे खरेपण आहे ना, ते टिकवणं खूप कठीण आहे. कधी कधी आपण इन्फ्लुएन्स होतो, बरेच जण होतात की अरे तो तसा वागतोय का, मग आपण पण तसं वागूया का, किंवा राग एरवी येत नसेल पण कदाचित जास्त राग येतो, किंवा कधी कधी माणूस खूप गप्प होऊन जातो. असे खूप बदल होतात, मी बघितले आहेत तसे. म्हणजे मला मीटिंगमध्ये भेटलेला माणूस वेगळा आहे आणि आतमधला गेलेला माणूस वेगळा आहे. पण सूरजबद्दल मी असं म्हणेन, तो जसा बाहेर होता ना, तो तसाच आतमध्ये. इनफॅक्ट प्रेस कॉन्फरन्समध्ये मी स्वतः त्याला विचारलं की तुझ्यात काय बदल झाला, तर तो म्हणला मी आहे तसाच आहे. मला असं वाटतं की इट सेज एव्हरीथिंग, की क्या बात आहे. पण खरंच या कास्टिंगसाठी तुम्हाला 100% मार्क असंच म्हणेन मी. आणि अर्थात हा कोलाज फार इंटरेस्टिंग आहे. आता फक्त जाता जाता सर्वांच्या मनातला अजून एक प्रश्न, आता मी गेले 5 सीझन अनेक बिग बॉस मराठीच्या स्पर्धकांना भेटली आहे, तरीही मला हा प्रश्न विचारावा लागतो, कारण अनेकांच्या मनात अजूनही तो प्रश्न असतो. तो म्हणजे बिग बॉस मराठी हा शो स्क्रिप्टेड आहे का? प्लीज सांग. अजिबात नाहीये. कारण मी मगाशी म्हटलं असं की एक इंटरनॅशनल फॉर्मॅट आहे, त्या फॉर्मॅटनुसार असं काही स्क्रिप्टेड वगैरे काही करता येत नाही. आणि म्हणूनच हा शो आत्ता इतक्या देशांमध्ये आणि आत्ता आपल्या इंडियामध्ये 6 लँग्वेजेसमध्ये हा होतो आणि सक्सेसफुल आहे. मी एक छोटंसं उदाहरण असं देईन की आपण जेव्हा सिरियल शूट करतो, एक 20 मिनिटाचा भाग, अर्ध्या तासाचा भाग असतो, तो अर्ध्या तासाचा भाग शूट करण्यासाठी त्यांना 1.5-2 दिवस जातात. त्याच्यामध्ये खूप काय म्हणू, कसलेले आर्टिस्ट असतात, खूप रायटर्स असतात अनुभवी, ते स्क्रिप्ट लिहितात, मग तो सीन डिरेक्ट होतो, रिहर्सल होते आणि मग ते होतं. किंवा आपण काही एकेका सीन मागे एवढे टेक्स आणि सगळे असतात. इकडे तू बघशील की आता सूरज काही ऍक्टर नाहीये. आणि त्याच्यात मी म्हणेन की निवडकच ऍक्टर आहेत. वर्षाताई आहेत, पॅडी भाऊ आहेत, आणि ते सगळे ऍक्टर्स आहेत. काही लोक ऍक्टर नाहीये, जान्हवी ऍक्टर आहे, अंकिता वगैरे तर ऍक्टर पण नाही आहेत. तर अशा लोकांना घेऊन रोज 90 मिनिटाची स्क्रिप्ट लिहिणं आणि ते शूट करणं, इट इज नॉट पॉसिबल. त्यांच्या सकाळपासून रात्रीपर्यंतचा प्रवास, हो, हे सगळं एका दिवसात ते आम्हाला दिसतं पण, आणि लगेच एक्झॅक्टली. आणि ती काय, ते हळूहळू बिल्टअप होणार आहे ना. म्हणजे आज जे घरात 2 ग्रुप पडलेले आहेत, ते ग्रुप त्यांच्या स्वभावानुसार पडलेत. आता मी जर समजा, एकतर आम्ही बोलू शकत नाही, म्हणजे द मोमेंट आम्ही त्यांना आतमध्ये पाठवलं त्याच्यानंतर आमचा संवाद संपतो. फक्त बिग बॉस बोलतात आणि रितेश देशमुख बोलतात. मला असं म्हणायचं की मी समजा सांगितलं, किंवा ॲज अ मेकर म्हणून आम्ही सांगितलं, अरे बाबा तू ह्याच्याशीच मैत्री कर, तर ते का करतील? 24 तास काढायचे, नॉट पॉसिबल. त्यामुळे ते शक्य नाही आहे. ते जे काही होतं ते नॅचरली होतं. एवढंच म्हणेन, जे ट्विस्ट अँड टर्न्स आहेत, जे टास्कमधले आहेत, ते मी बाहेरून करू शकतो. बाकी देर इज नो स्क्रिप्ट. एकदा हाय या प्रश्नाचं उत्तर मिळालं, मी सुटले या मुलाखतीचा एक सर्वात मोठा प्रश्न जो अजूनही पडतो लोकांना, त्याचं उत्तर तू आम्हाला फायनली सांगितलंस, ते बरं झालं. पण केतन, खरंच खूप छान वाटलं.
आणि जे अनेक प्रश्न अर्थातच बिग बॉसच्या सगळ्या फॅन्सच्या मनात होते, या सगळ्यांची उत्तरं फारच विस्तृतपणे आणि खूप छान तू सगळं सांगितलंस, आम्हाला एक्सप्लेन केलंस. याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि बिग बॉस मराठीच्या या पुढच्या सगळ्या भरारीसाठी खूप खूप मनापासून शुभेच्छा. असेच नवे नवे उच्चांक गाठत राहा आणि अजून सुपरहिट होऊ दे हा शो. थँक्यू सो मच. थँक्यू निलिमा.